नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व बालमित्रांचे नवोदय वे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 2020 या वर्षात विचारण्यात आलेले उतारे आणि त्यावरील प्रश्न आणि त्याचे स्वरूप याचे विश्लेषण करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर सुरुवात करूया। उतारा क्रमांक 1 वर्ष 2020। प्रत्येक वर्षाला अगणित जीवांच्या आणि लक्षावधी रुपयांच्या विनाशाला अग्नीला दोष द्यावा लागतो। अग्निशामक दलाचे सैनिक लोकांना त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची हानी होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात। बघा, प्रत्येक वर्षाला अगणित अर्थातच असंख्य, जे मोजता येऊ शकत नाही असे। दरवर्षी प्रत्येक वर्षाला अगणित जीवांच्या आणि लक्षावधी रुपयाच्या विनाशाला अग्नीला दोष द्यावा लागतो। तर अग्नी म्हणजे काय? अग्नी याचा समानार्थी शब्द काय आहे? अग्नी म्हणजे आग, अनल, पावक, वही आणि विस्तव। तर जे काही दरवर्षी असंख्य जीव जातात लोकांची, कशामुळे? या अग्नीमुळे, आणि लाखो रुपये, लक्षावधी रुपयांचं जे विनाश होतं त्याचं कारण काय? तर हे लागलेली आग, अग्नी असतो। अग्निशामक दलाचे सैनिक लोकांना त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची हानी होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात। बघा, अग्निशामक दलाचे सैनिक, जे अग्निशामक यंत्र आहे त्याचे सुद्धा सैनिक असतात। ते अग्निशामक यंत्र कशासाठी वापरतात? तर आग विझवण्यासाठी अग्निशामक या यंत्राचा वापर केला जातो। तर त्यात कार्यरत असणारे अग्निशामक दलाचे सैनिक यांचे कार्य काय? तर लोकांना त्यांच्या जीवांपासून, जीविताची आणि त्यांच्या मालमत्तेची हानी होण्यापासून बचाव करणे। मालमत्तेची हानी अर्थातच नुकसान होण्यापासून त्यांचं बचाव करण्याचे काम हे अग्निशामक दलाचे सैनिक करतात। जेव्हा जेव्हा त्यांना सूचना मिळते तेव्हा ते तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात। बघा, जेव्हा जेव्हा त्या अग्निशामक दलांच्या सैनिकांना जेव्हा जेव्हा लागलेल्या आगीबद्दल कळत असते तेव्हा तेव्हा ते तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात। तळ हातावर शीर घेऊन अर्थातच ते त्यांचा जीव धोक्यात घालून त्या कामाला ते प्रतिसाद देतात, त्यासाठी ते सज्ज असतात। कामावर असताना अग्निशामक दलाच्या सैनिकांना अगदी काही मिनिटात, बघा, कामावर असताना अग्निशामक दलाच्या सैनिकांना अगदी काही मिनिटांमध्ये कोणत्याही संभाव्य दुर्घटनेसाठी तयार राहावे लागते। याचाच अर्थ जेव्हा ते कामावर असतात आणि जेव्हा त्यांना लागलेल्या आगीबद्दल माहिती कळवली जाते तेव्हा ते अगदी काही मिनिटांमध्येच, काही क्षणाचाही विलंब न करता ते संभाव्य दुर्घटनेसाठी, संभाव्य याचा अर्थ काय? घडणारी, शक्य असणारी गोष्ट, त्यासाठी ते तयार राहतात। प्रत्येक आगीच्या ठिकाणी वरिष्ठ अग्निशामक अधिकारी नियंत्रणाचा कब्जा घेतो आणि त्या ठिकाणच्या लोकांना कामाच्या सूचना देतो। बघा, जिथे जिथे आग लागली जाते तिथे हे अग्निशामक दलाचे सैनिक जात असतात। त्यामध्ये एक वरिष्ठ अग्निशामक अधिकारी जो असतो, वरिष्ठ अग्निशामक अधिकारी हा त्या लागलेल्या आगीवरील नियंत्रणाचा कब्जा घेतो। अर्थातच ते लागलेली माहिती लोकांना देत असतात, कामाच्या सूचना ते देत असतो। हे तर कोण देतो? अग्निशामक दलाचे अधिकारी। अग्निशामक दलाचे काही सैनिक होज पाईप नळांना जोडतात आणि बाकीचे जे सैनिक आहेत ते बाकीचे होज पाईप पर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी हात पंप चालवतात। बघा, यामध्ये दोन अग्निशामक जे अधिकारी आहेत आणि जे अग्निशामक दल आहे त्यांचे वेगवेगळे कार्य सांगितले आहे। जो अग्निशामक अधिकारी असतो त्यांचं काम काय? तर
ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणचा नियंत्रणाचा कब्जा घेणे, जसं लोकांना माहितीच्या सूचना देणे आणि जे अग्निशामक दलाचे जे सैनिक आहे त्यांचे काम काय, तर होज पाईप नळांना जोडणे आणि बाकीचे जे सैनिक असतात ते काय करतात, होज पाईपपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करतात, त्यासाठी ते हात पंप चालवतात। अग्निशामक दलाचे सैनिक उंचावरच्या जागेवर पोहोचण्यासाठी शिड्याचा उपयोग करतात। बघा, ज्या ठिकाणी आग लागली आहे असं उंचावरील जागा, जसं एखादी इमारत असू द्या किंवा काही पण, तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ते शिड्याचा उपयोग करतात। तर शिड्याचा उपयोग कोण करतात, उंचावरील जागेस पोहोचण्यासाठी अग्निशामक दलाचे सैनिक। अशा प्रकारे हा उतारा लागणारी आग आणि त्यात विझवणारे जे अग्निशामक यंत्र, त्यातील जे सैनिक आणि जे अधिकारी आहेत त्यांचे काम, त्याच्याबद्दलची थोडी माहिती यात दिलेली आहे। चला तर यावरील आपण प्रश्न पाहूयात। तर प्रश्न क्रमांक 1, अग्निशामक दलाच्या सैनिकांबाबत खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य नाही। बघा, अग्निशामक दलाच्या सैनिकाबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे ती सत्य नाही। सत्य नाही अर्थातच असत्य आहे, चुकीची आहे। तर ती गोष्ट आपल्याला खालील पर्यायातून शोधावयाची आहे। तर बघा, पर्याय ए, ते शूर असतात, हे सत्य आहे। सत्य नाही वाला आपल्याला शोधायचं। सत्य नाही अर्थात चूक असणारे विधान, चूक असणारे आपल्याला विधान ओळखायचे आहे। तर ते शूर असतात, ही गोष्ट सत्य आहे। ते नेहमी आपला जीव धोक्यात घालतात, अर्थातच ही गोष्ट सुद्धा सत्य आहे, कारण ते तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात, अर्थातच ते नेहमी आपला जीव धोक्यात घालतात। ते आपला जीव कधीच धोक्यात घालत नाही, हा पर्याय चुकीचा असणार। तरी सुद्धा डी बघा, ते उच्च प्रशिक्षित असतात। बघा, ते उच्च प्रशिक्षित असतातच, त्यामुळेच ते काही मिनिटांमध्ये, जशी त्यांना सूचना मिळते तेव्हाच ते काही मिनिटांमध्ये ते दुर्घटनेसाठी तयार राहतात, अर्थातच ते तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात, अर्थात ते उच्च प्रशिक्षित पण असतात, पण ते आपला जीव कधीही धोक्यात घालत नाही। हे विधान अग्निशामक दलाच्या सैनिकांच्या बाबतीत चुकीचे आहे, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी। यानंतर प्रश्न क्रमांक 2, अग्निशामक दलाच्या सैनिकाला आग विझवण्यासाठी तयारी करायची असते। बघा, जो अग्निशामक दलाचे जे सैनिक आहेत त्यांना आग विझवण्यासाठी तयारी कशा प्रकारची करायची असते ते विचारलेलं आहे। काही मिनिटांमध्ये पर्याय ए, काही मिनिटांमध्ये पर्याय बी, काही तासात पर्याय सी, काही दिवसात पर्याय डी, काही आठवड्यात। बघा, त्या सैनिकाला आग विझवायची असेल तर आग आपण ही मिनिटातच विझवलं पाहिजे, काही तासामध्ये नाही। काही तासात जर विझवायचं झालं तर त्याचं काही अर्थच उरणार नाही, ते पूर्ण जळून भस्म होऊन जाणार, अजून जास्त नुकसान होणार। तर काही दिवसात नाही, दिवस पण लावू शकत नाही आणि काही आठवड्यात सुद्धा नाही। या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की ते अगदी काही मिनिटात दुर्घटनेसाठी तयार राहावे लागते, तर ते त्याचं उत्तर आहे, त्यांना काही मिनिटांमध्ये आग विझवण्याची तयारी करायची असते। यानंतर प्रश्न क्रमांक 3, अग्निशामक दलाचे सैनिक तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देत असतात, याचा अर्थ आहे। बघा, तळ हातावर शीर घेऊन प्रतिसाद देत असणे याचा अर्थ विचारलाय, तर तळ हातावर शीर अर्थात डोके घेऊन असणे याचा अर्थ काय, ते एका रांगेत उभे राहतात, हा होणार नाही। ते आग विझवतात, होऊ शकतं, पण ते तळ हातावर शीर घेऊन याचा अर्थ होत नाही। ते आपला जीव धोक्यात घालतात, या प्रश्नाचं उत्तर योग्य पर्याय क्रमांक सी। बघा, डी काय, ते हातपंपाला होज पाईपशी जोड, या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी। ते आपला जीव धोक्यात घालतात। तळ हातावर शीर घेणे हा एक प्रकारचा वाक्यप्रचार आहे, तळ हातावर शीर घेणे अर्थातच जीव धोक्यात घालणे। या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी। यानंतर प्रश्न क्रमांक 4,
हात पंप चालवतात याचा अर्थ आहे बघा, हात पंप चालवणे याचा अर्थ विचारलाय. पर्याय एखाद्या माणसाला चालवायला लावतात, हे येणार नाही. स्वतःच्या हाताने चालवणे, हात आणि त्यात पंप विचारलाय तर स्वतःच्या हाताने येऊ शकतं. सी यंत्र वापरणे, यामध्ये हे सुद्धा येणार नाही. आपल्या शरीराचा उपयोग करतात, हे सुद्धा नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वतःच्या हाताने चालवणे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आणि शेवटचा, संभाव्य शब्दाचा अर्थ असा आहे की, तर संभाव्य या शब्दाचा अर्थ विचारलाय. समानार्थी संभाव्य अर्थातच शक्य असणारी, घडणारी. तर येणारी नाही, घडणारी येऊ शकतं. बोलवणारी नाही, आग हे सुद्धा येणार नाही. आग म्हणजे आग, अग्नी, पावक, वही, विस्तव असा याचा अर्थ होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संभाव्यता अर्थात शक्य असणारी, घडणारी. यानंतर उतारा क्रमांक 2. उतारा क्रमांक 2, हेमा आपल्या बिछाण्यावर तिच्या खोलीच्या छताला चिकटवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती. तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. तेच ते कपडे ती आलटून पालटून घालत होती, पण एकतर ते फार घट्ट होते किंवा फार तोडके होते. बघा, या ओळीत, या उतार्यात काय सांगितलं आहे, एक हेमा नावाची मुलगी आहे, ती आपल्या बिछाण्यावर अर्थातच ती अंथरुणावर तिच्या खोलीच्या छताला चिकटवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती. अर्थातच हेमा नावाची मुलगी ही अंथरुणावर तिच्या छताला चिटकवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती. तर कारण काय, तर कारण तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. उदास या शब्दाचा समान असा अर्थ आहे. उदास म्हणजे दुःखी होणे किंवा खिन्न. तेच कपडे ती आलटून पालटून घालत होती. बघा, तिला कपडे कोणतेच नीट बसत नव्हते त्यामुळे ती दुःखी होती, नाराज होती. तेच ते कपडे ती आलटून पालटून घालत होती, पण ते एकतर फार घट्ट होते, म्हणजे ते एकतर फिट बसणारे होते, घट्ट होते, किंवा फार तोकडे होते. अर्थातच काय, ते फार आखूड होत होते. कपड्यांनी भरलेले कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हते. बघा, तिच्याकडे कपडे तर भरपूर होते पण ते फार नीट बसत नव्हते. ते एकतर घट्ट होते किंवा ते फार आखूड होते, अर्थातच तुकडे होते. तिने पूर्ण कपड्यांनी भरलेले कपाट आणि त्यातले काहीच घालता येत नव्हते. मग तिला एक अफलातून कल्पना सुचली. अर्थातच तिला एक नवीनच अचानक एक कल्पना सुचली. तिचे डोळे चमकले आणि ती आपल्या आईच्या खोलीकडे पळाली. बघा, ती फार दुःखी होती. त्यानंतर तिला एक अचानकच नवीन कल्पना सुचली आणि तिचे डोळे चमकले आणि ती तिच्या आईच्या खोलीकडे पळाली. आई ग, मला नवीन कपडे हवेत, ती म्हणाली. बघा, हेमा नावाची मुलगी तिच्या आईला काय म्हणत आहे की मला नवीन कपडे हवेत, पण माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच. बघा, ती काय म्हणतायत, नवीन कपडे तर हवेच तिला. का नवीन कपडे हवेत, एकतर फार ते घट्ट होते किंवा ते तिला आखूड जात होते आणि त्यामुळे ती तिच्या आईला सांगत होती की मला तर नवीन कपडे हवेत, पण माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच. बघा, या वाक्यातून तिचा हा दानशूरपणा आपल्याला कळतो आणि हुशारपणा, शहाणपणा पण आपल्याला याच्यात समजून येतो. आता जास्त कपड्याचा ढीग जमवायचा नाही. बघा, हे वाक्य कोण बोलताय, ती मुलगी तिच्या आईला म्हणत आहे की आता जास्त कपड्याचा ढीग जमवायचा नाही. ढीग जमवणे अर्थातच साठवणे. तिच्या आईने स्मित केले. तिच्या आईने स्मित केले म्हणजेच हास्य केले आणि तिला जवळ घेतले. तिची मुलगी दयाळू होती तर. अर्थातच ती हेमा दयाळू होती पण दानशूर सुद्धा होती, कारण ती
असा विचार करत होती कपडे तर नवीन घ्यायचे, पण ते जे आधी आहेत जुने कपडे जे तिच्याकडे आहेत ते दान केल्यानंतरच नवीन कपडे घ्यायचे आणि जास्त कपड्याचा ढीग जमवायचा नाही, अर्थातच साठवायचा नाही, असे ती तिच्या आईला सांगत होती. आता या उतार्यावरील आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण ती, बघा ती बिछाण्यावर पडली होती त्याचं कारण काय आहे ते आपल्याला विचारलं आहे. पर्याय दमली होती, नाही, हे येणार नाही. दमली या नावाचा तिथे उल्लेखच नाही. चांदण्याकडे आवडीने पाहत होती, ते चांदणे फक्त चिकटवलेले होते, ते खोलीच्या छताला चिटकवलेले होते, त्याकडे ती पाहत होती, पण त्या अगोदर ती काहीतरी बिछाणावर पडल्या पडल्या विचार करत होती, ते आपल्याला इथे विचारलं आहे, म्हणून हा सुद्धा येणार नाही. पण घाई न करता आपण चारही पर्याय पहिले समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पर्याय सी, तिला कोणते कपडे घालावे हे कळत नव्हते, बघा हे येऊ शकतं. पर्याय डी, ती आळशी मुलगी होती, हे तर येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही. या दोन मध्ये मुलांचा गोंधळ होतो. तर ती बिछाण्यावर पडली होती आणि ते चांदणे त्या छताला चिकटवलेले होते, पण ती का पडली होती, तिला कोणते कपडे घालावे हे कळत नव्हते. या विचाराने ती त्या छताकडे चिकटवलेल्या चांदण्याकडे पाहत होती, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर प्रश्न क्रमांक 2. तिला आपल्या कपड्यापैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते कारण विचारलं आहे. पर्याय ते फॅशनेबल नव्हते, या शब्दाचा उल्लेखच नाही, काही संबंधच नाही या उतार्यात. ते फार भडक रंगाचे होते, हे सुद्धा या उतार्यात या शब्दाचा सुद्धा उल्लेख केलेलाच नाही आहे. तिला निवड करता येत नव्हती, निवडीसाठी तिच्याकडे भरपूर कपडे होते, परंतु ते तिला घट्ट किंवा ते आखूड होत होते, म्हणून तिला निवड करता येत नव्हते, हे म्हणणे चुकीचे आहे. पर्याय डी, त्यापैकी कुठलेच कपडे तिला बरोबर नीट बसत नव्हते. बघा तिच्याकडे असणारे सगळे कपडे ती आलटून पालटून लावत होती, पण तिला कुठलेच कपडे नीट येत नव्हते. याचं कारण काय, तिला कोणतेच कपडे नीट बसत नव्हते, हे कारण असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3. कपड्याचा ढीग जमवायचा याचा समानार्थी शब्द, बघा कपड्याचा ढीग जमवायचा, ढीग जमवणे याचा समान असा अर्थ विचारलाय. कपडे साठवायचे, कपडे वाटायचे, वाटायचे म्हणजे दान करणे होणार. कपडे भागवीत वापरायचे, जे आहे त्यात भागवणे, हे येणार नाही. कपडे देऊन टाकायचे, देऊन टाकणे आणि वाटणे याचा अर्थ दान करणे होतो, पण आपल्याला ढीग जमवायचा, जमवणे म्हटलं म्हणजेच ढीग जमवणे म्हणजेच साठवणे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, कपडे साठवणे. यानंतर प्रश्न क्रमांक 4. हेमा आहे, बघा प्रश्न क्रमांक 4. हेमा आहे, बघा हेमा या मुलीबद्दल या उतार्यात केलेलं वर्णन विचारलंय. अदाशी येणार नाही. दानशूर येऊ शकतं, कारण तिने ते कपडे पहिले दान केल्यानंतरच घ्यायचे, ही कल्पना तिच्या आईला सांगितली होती. आप मतलबी अर्थातच स्वार्थी शेल्फिश येणार नाही. कंजूस हे सुद्धा येणार नाही. तर हेमा आहे तर ती काय आहे, दानशूर मुलगी, तसेच ती हुशार आणि दयाळू आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आणि शेवटचा. दान करणे विरुद्धार्थी शब्द आहे. तर दान करणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे देणे. देणे म्हणजेच दान करणे, आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द विचारला आहे. स्वीकारणे, वाटणे होणार नाही. वाटणे देणे अर्थातच दान करणे. खर्च करणे सुद्धा होणार नाही. तर याचा विरुद्ध शब्द विचारला आहे. दान करणे अर्थात देणे वाटणे, याचा विरुद्ध शब्द आहे स्वीकारणे, दुसऱ्यांकडून घेणे. या प्रकारे आपण या भाग 1 मध्ये 2020 मध्ये विचारण्यात आलेले उतारे आणि त्यावरील प्रश्न पाहिले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण यावर्षी 2020 मध्येच विचारलेले बाकीचे उतारे पाहूया.